नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायतची रणधुमाळी आगामी काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवरती आपण फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फलटण तालुक्यामध्ये सर्वाधिक शासकीय कर्मचारी असलेले गाव म्हणून ओळख असलेले आणि जय भवानी एज्युकेशन सोसायटी तिरकवाडी हायस्कूल तिरकवाडीचे ज्यामुळे क्रांती घडलेल्या गाव असलेले तिरकवाडी गावचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. जेमतेम 1100च्या आसपास मतदान असलेल्या तिरकवाडी गावामध्ये ग्रामपंचायतचे 7 सदस्य आहेत. यावेळेस सरपंच पद हे सर्वसाधारण निश्चित झाल्यामुळे अनेकांनी या ठिकाणी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे. तिरकवाडी गावचा जर विचार केला तर प्रामुख्याने गावामध्ये 2 राजे गट आहेत आणि भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत. राजे गटामध्ये नानासाहेब काळुके जे विद्यमान उपसरपंच होते त्यांचा एक गट आहे, तर महेश सोनवलकर यांचा एक राजे गट या ठिकाणी कार्यरत आहेत. दोन्हीही राजे गट तुल्यबळ आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनही आता नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार झालेली आहे. आगामी निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदासाठी आता तिरंगी लढत होणार की राजे गटामधून दोन्ही गट एक करून या ठिकाणी सरपंच पदाचा उमेदवार एकच देणार, याबाबत आता याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दोनही तुल्यबळ गट असल्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने तिरंगी लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने या गावाचं राजकारण हे गटबाजीमध्ये असतं आणि आपण जर पाहिलं तर गतवेळच्या निवडणुकीमध्ये अतिशय तुल्यबळ लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती. या 5 वर्षांमध्ये आता बरेच पुलाखालून पाणी गेले आहे. या आगामी आता भारतीय जनता पक्षाचेही या ठिकाणी गट मजबूत होत चाललेला आहे. सध्या जर विचार केला तर राजे गटाच्या माध्यमातून नानासाहेब काळुके यांच्या गटाकडून पुन्हा एकदा नानासाहेब काळुके यांचं नाव जोरदार चर्चेत आहे. याबरोबरच महेश सोनवलकर यांच्या गटाच्या माध्यमातून प्रामुख्याने शिरीष सोनवलकर, त्याचबरोबर आरती सोनवलकर, आनंदराव सोनवलकर, तानाजी सोनवलकर यांची नावे सध्या प्रामुख्याने चर्चेत आहेत. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाकडून अतुल पवार, त्याचबरोबर पंकज शिंदे, रवींद्र शिंदे, युवराज सोनवलकर आदी नावे या ठिकाणी चर्चेत आहेत. तिरकवाडी गावामध्ये साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचबरोबर शिक्षणाचे प्रमाण या ठिकाणी जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे तिरकवाडी हायस्कूलमुळे या ठिकाणी क्रांती घडलेली आहे. प्रत्येक कुटुंबामधील 1-2 किंवा त्यापेक्षाही जास्त शासकीय सेवेमध्ये अधिकारी असतील, कार्यरत आहेत आणि याचमुळे हुशार मतदार असलेले गाव म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. मतदार ही जेमतेम 1100च्या आसपास आहे आणि अशातच या ठिकाणचा सामना हा अतिशय तुल्यबळ या ठिकाणी पाहायला मिळेल अशी चर्चा सध्या तरी या गावामधून व्यक्त केली जात आहे. अखेर शेवटी रिंगणात किती जण उमेदवार उतरतात हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तिरकवाडी ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या थेट सरपंच पदाच्या रिंगणात कोण कोण उतरतील जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती जर नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन ग्रामपंचायत आणि नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.